शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, आता बघा पीएम किसान सन्मान निधी योजनांचा हे 20वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर उद्या पैसे जमा होणार आहे। म्हणजेच की लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो, 2000 प्लस 2000 रुपये हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर उद्या पीएम किसान सन्मान निधी योजनाचे हे पैसे जमा होणार आहे। शेतकऱ्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, यादीमध्ये नाव बघायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। कशा प्रकारे यादीत नाव बघायचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार। आता शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसानचे हे उद्याच पैसे जमा होणार आहे। ठीक 11 वाजता शेतकऱ्याच्या बँकावरून पैसे जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर तुमचं यादीत नाव असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे। यादीत नाव कशा प्रकारे बघायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। जर चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला यादीमध्ये नाव बघायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी या साइटवर तुम्हाला ओपन व्हायचं आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, आता आपण गुगल ॲप्लिकेशन ओपन केलेले आहे। आता इथे तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी इथं आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे की टाईप करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले आहे की बऱ्याच शेतकऱ्याला समजत नाही की यादीत नाव कशा प्रकारे बघायचं। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की मी तुम्हाला आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे की आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, उद्याच तुमच्या बँक अकाउंटवर पीएम किसानचा हे 20वा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते। आता शेतकरी मित्रांनो बघा, 19वा हप्ता हे 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झाला होता। आता 20वा हप्ता आता बघा शेतकरी मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आपण या साइटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे। म्हणजे की नोटीस सुद्धा इथं येणार आहे की आता बघू शकता की शेतकरी मित्रांनो 20,500 करोड टू बी ट्रान्झॅक्शन टू कोर 9.700 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्याला यांचा फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघू शकता की या आणि 2 ऑगस्ट 2025 रोजी म्हणजेच की उद्याच तुमच्या बँक अकाउंटवर हे पैसे उत्तर प्रदेशमधून शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता नरेंद्र मोदीच्या हस्ते हे उत्तर प्रदेशमधून हे हप्ता वितरित होणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आता बघा या हप्त्याचे वितरण आता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे। आता लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले आपण आता कशा प्रकारे चेक करू शकतो की तुम्हाला हे हप्ता मिळणार की नाही मिळणार। शेतकरी मित्रांनो, खाली आल्यानंतर आता बघू शकता की सर्वात पहिले इथं सुद्धा तुम्हाला तारीख जाहीर करण्यात आलेली आहे की पीएम किसानचा 20वा हप्ता आहे 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो, तुमची अजून सुद्धा ई-केवायसी कंप्लीट नसेल, बघू शकता की ई-केवायसी कंप्लीट नसेल तर तुम्हाला ई-केवायसी करून लवकरात लवकर घ्यायची आहे, तरच तुम्हाला पीएम किसानचा हे हप्ता मिळणार आहे। जर तुमची ई-केवायसी नसेल तर तुम्हाला हे हप्ता मिळणार नाही। लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो, खाली आल्यानंतर बघा आता ई-केवायसी करायची असेल तर तुम्हाला इथून ई-केवायसी सुद्धा करू शकता। व तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करणे खूप गरजेचे आहे। आता उद्याच तुमच्या बँक अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे, त्यामुळे तुम्हाला आजच मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ई-केवायसी सुद्धा करून घ्यायची आहे, तसेच मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला आता पीएम किसानचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन सुद्धा इथून करू शकता। आणि शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला यादीत नाव बघायचं असेल तर तुम्हाला एक बेनिफिट लिस्टचं ऑप्शन सुद्धा बघायला मिळणार आहे। बऱ्याच शेतकऱ्याला अजून सुद्धा विश्वास होत नाही की पीएम किसानचा ही 20वा हप्ता उद्या मिळणार आहे। बऱ्याच शेतकऱ्याला असं वाटतं की ही खोटी न्यूज आहे, पण शेतकरी मित्रांनो 100% तुमच्या बँक अकाउंटवर उद्या हे 11 वाजता हे पैसे जमा होणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला बेनिफिट लिस्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। यादीमध्ये नाव तुम्हाला बघायचंच आहे। आता शेतकरी मित्रांनो, यादीमध्ये नाव बघायचं असेल तर तुम्हाला इथं तुम्हाला सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला कोणत्या तुम्ही कुठं राहता इथं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं द्यायची आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला स्टेट निवडायचं आहे। लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो, सध्या आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्र निवडायचं आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला इथं जिल्हा निवडायचा, आपली जिल्हा कोणता। आता बघा शेतकरी मित्रांनो, इथं आपला जिल्हा निवडायचा आहे। इथं आपण महाराष्ट्र निवडलेलं आहे। इथं तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे आणि इथं तुम्हाला गाव निवडायचं आहे, तुमच्या कोणत्या गावाची यादी बघायची आहे ते। तर सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो, आपण आता आपण एक जिल्हा निवडणार, आपला जिल्हा कोणता आहे ते बघा। शेतकरी मित्रांनो, जिल्हा निवडलेला आहे। आता आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता इथं आपण आता तालुका निवडणार आहोत, म्हणजेच की आपला कोणता तालुका आहे ते तालुका सुद्धा निवडलेला आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला कोणत्या गावाची यादी बघायची आहे
ते इथं तुम्हाला क्लिक करून तुम्हाला इथं गाव निवडायचं आहे. आता भरपूर सारे इथं गाव दिलेले आहे शेतकरी मित्रांनो. आता बघू शकता की इथं भरपूर सारे गाव आहे. तुम्हाला कोणते सुद्धा एक गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला एक गेट रिपोर्टचं ऑप्शन सुद्धा बघायला मिळणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो इथं बघू शकता ही गेट रिपोर्टचं ऑप्शन आहे. आणि शेतकरी मित्रांनो एक लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन बराबर भरायची आहे. आता शेतकरी मित्रांनो बघू शकता ही इन्फॉर्मेशन मी बराबर भरलेली आहे, कारण की ही इन्फॉर्मेशन तुमची चुकली तर तुम्हाला यादी ही दिसणार नाही आणि यादीत नाव नसेल तर तुम्हाला PM किसानचा हे हप्ता सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही यादी तुम्हाला चांगल्या प्रकारे भरायची आहे. म्हणजे की ही माहिती भरल्यावर तुमची PM किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची ही यादी तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला करेक्ट भरायची आहे, चुकीची भरायची नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो एवढी माहिती भरल्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तसेच शेतकरी मित्रांनो गेट रिपोर्टवाल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर PM किसान सन्मान निधी योजनेच्या ही 20व्या हप्त्याची यादी जाहीर होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला हे लक्ष द्यायचं आहे की तुम्ही आतापर्यंत हे बघा, आता तिथं माहिती नवलेली स्टेट बरोबर आहे का, हे डिस्ट्रिक्ट बरोबर आहे का, इथं तुमचा तालुका सुद्धा बरोबर आहे का आणि इथं तुमचं गाव सुद्धा बरोबर आहे का. हे तुमची जर माहिती बरोबर असली तर तुम्हाला हे तुमचीच यादी असणार आहे. सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो बघा आता की इथं सिरियल नंबर सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजेच की या यादीत हे सिरियल नंबर आहे आणि इथं बघू शकता या शेतकऱ्याचं नाव आणि इथं जनरेट सुद्धा देण्यात आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो बघा आता ही आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे की आता ही 20व्या हप्त्याची ही यादी फायनल झालेली आहे. म्हणजेच बघा आता या शेतकऱ्याचे नाव आहे, या शेतकऱ्याला PM किसानचा ही 20वा हप्ता या शेतकऱ्याला मिळणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे आणि ही यादी तुमचे नाव असेल तर तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनाचा हे 20वा हप्ता मिळणार आहे, नाही तर मिळणार नाही. जर या यादीत नाव नसेल तर तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनाचा हे हप्ता मिळणार नाही, म्हणजे नाही. आता बघा जर तुमचं नाव नसेल तर हे हप्ता मिळणार नाही. तर यादीत नाव लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो खाली आल्यानंतर इथं तुम्हाला बघायला मिळणार की तुमचं जर या यादीत नाव नसेल तर इथं बऱ्याच शेतकऱ्याला हे कन्फ्युजन होते की या यादीत नाव नाही. त्या शेतकरी मित्रांनो बघा खाली सुद्धा पेज दिलेला आहे. जर तुम्हाला यादीत नाव बघता येत नसेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा, तुमच्या गावाचं नाव सांगा, तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा, तुम्हाला मी यादी बघून देणार आहोत. तुम्हाला शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या व्हॉट्सअपवर यादी पाठवतो. त्यामुळे जर तुम्हाला बघता येत नसेल तर हे इम्पॉर्टंट तुम्हाला बघणे गरजेचे आहे, कारण की उद्याच तुमच्या बँक अकाउंटवर PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जमा होणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो आता बघा PM किसान सन्मान निधी योजनाचा आता बघा हे बघा पेज आहे, त्या पेजवर तुम्हाला क्लिक करायचं. आता बघा मी 2 पेजवर क्लिक करणार आहोत. आता दुसऱ्या पेजवर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता बघा दुसऱ्या पेजची ही यादी माझ्यासमोर आलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप या पेजचे जे काय हे पेज खाली दिलेले आहे या पेजवर क्लिक करून तुम्ही सगळे पेज चेक करू शकता आणि या यादीत सुद्धा नाव चेक करू शकता. शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला कळले असेल की तुम्ही कशा प्रकारे PM किसान सन्मान निधी योजनेच्या यादीत नाव चेक करू शकता. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी इन्फॉर्मेशन सांगितली आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.